त्याच्यामुळे घेतल्यामुळे आम्हाला भरपूर Right. फायदा झाला. नेटाफेमचं ठिबक आहे 20 mm हे ठिबक आहे. बरं. याच्यापासून फायदा एक होतो, यामध्ये जी पाण्याचं प्रमाण हा. स्टार्ट टू एंड एकसारखं भेटतं. बरोबर. खत वगैरे रिझल्ट चांगला आला. ही सगळी सुविधा आम्हाला नेटाफिम मधून मिळाली. क्वालिटी तर अतिशय दर्जेदार मिळाली. आणि गेली 20 वर्षापासून जे भाजीपाला क्षेत्र असेल, फळबाग असेल आणि स्पेशल डाळिंब असेल, तर याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम रेफर हे नेटाफिमच करतो. आणि दुसरी एक गोष्ट आहे ना की चोकअप होण्याचं प्रमाण कमी आहे. आता एक नेटाफिमचं आहे ना, मी जे सोलेबल सोडितो हा. ती एक सारखं जात आहे बरं. आणि झाडाचं जे फळ आहे Right. ती धारणा एकसारखी होती. नमस्कार, मी राजेंद्र भोसले, कृष्णा ॲग्रो टेरेस नेटाफेम वितरक. आज आपण पिंपळगाव पिसे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज या डाळिंबाच्या प्लॉटवर आले आहोत. या डाळिंबाचे डाळिंब उत्पादक शेतकरी सुरेश राजे भोसले आणि सत्यवान राजे भोसले. जे सत्यवान राजे भोसले आहेत ते ॲग्री कन्सल्टंट पण आहेत, स्वतः डाळिंब उत्पादक पण आहेत. आणि या ठिकाणी आपण आज नेटाफेमचे ॲग्रोनॉमिस्ट राठोड साहेब आणि सर्व शेतकरी बंधू यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्या डाळिंबाच्या पिकासंदर्भात त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. आणि यांनी जी ठिबक वापरली, ही ठिबक नेटाफेम कंपनीची एरीज 20 mm इनलाईन डबल लाईन अशा पद्धतीचा उपयोग केलेला आहे. तरी आपण यापुढे त्यांनी कसं कसं या प्लॉटचं नियोजन केलं या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेतो. मी राठोड साहेबांना विनंती करतो, आपण त्यांच्याशी संवाद साधा. शेतकरी बंधू नमस्कार. या ठिकाणी आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आहेत आणि या ठिकाणी बरेच शेतकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यामध्ये सुरेश राजे भोसले, सत्यवान राजे भोसले जे प्रगतशील शेतकरी आहेत डाळिंब बागेमधले ते उपस्थित आहेत. आणि आजचा शेतकरी बांधवांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नेटाफिम ठिबक सिंचनाच्या आधारे डाळिंब पिकामध्ये चांगलं उत्पादन, भरघोस उत्पादन कसं घ्यायचं आहे, तर ह्याच्या बद्दल आपण माहिती इथे उपस्थित सर्व शेतकरी बांधवांच्या कडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण गेली किती वर्षापासून शेती करता डाळिंबाची आणि आपली सुरुवात डाळिंब शेतीमध्ये कशी झाली ते थोडक्यात सांगा. डाळिंबाची शेती कमीत कमी 15 ते 16 महिने झाले आम्ही डाळिंबला. तर हा, सालापासून हा. तुम्ही डाळिंब उत्पादक हो. आहे आणि या उत्पादनाच्या माध्यमातून आपण इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करताय, हो बरोबर आहे. हो तर मग हे आपली सुरुवात कशी झाली? आपण नेटाफिम ठिबक वापरताय. हो नेटाफिम ठिबक कडे येण्याचा आपला प्रवास कसा होता थोडक्यात माहिती द्या. काय नाही, पाणी कमी असल्यामुळं बरं. नेटाफिम असं घ्यावं Right. असं वाटलं. बरं. त्याच्यामुळं घेतल्यामुळं आम्हाला भरपूर Right. फायदा झाला त्याच्यामुळे. तर मग हे नेटाफिम कडे तुम्हाला असं बाबा वाटलं की आपलं नेटाफिम ठिबक करायला पाहिजे. आज मार्केटमध्ये भरपूर ठिबक आहे, हो. परंतु नेटाफिम आपण निवडली त्या मागचं काय कारण? ती पाणी व्यवस्थित देतं. बरोबर. हो, सारखं पाणी आणि हा सारखं पाणी ओके. आणि त्याच्यामुळं मग आणि तुमचं त्या खत आणि जे तुम्ही देत आहे त्याचं सारखं प्रमाणात जातं. हो सारखी बरोबर. आणि नळीची लाईफ वगैरे चांगली आहे. चांगली. तर ड्रिपर कोणतं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय काय फायदा झाला ते फक्त सांगा थोडक्यात. नेटाफेमचं ठिबक आहे 20 mm हे ठिबक आहे. बरं. याच्यापासून फायदा एक होतो, यामध्ये जी पाण्याचं प्रमाण हा. स्टार्ट टू एंड एकसारखं भेटतं. बरोबर. खत वगैरे रिझल्ट चांगला आला. तुम्ही आणि वापरली आपण या ठिकाणी हे 20 mm आहे एरीज. आणि पिकायला पण हे चांगलं आहे. बरोबर. एरीज हो. सिस्टम आपण वापरलेली आहे. हो. तर शेतकरी बंधूंना तर डाळिंब सारख्या पिकामध्ये कमी खर्चामध्ये एक आपली ठिबक नळी त्या ठिकाणी संच बसला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि जे काही उत्तम दर्जाचे फळ आहेत, निर्यातक्षम डाळिंब पिकाचं असेल तर निश्चितच आपण ठिबक सिंचन जे आहे नेटाफिमचं त्याच्याकडे वळणं गरजेचं आहे. कारण की फळांचं जे काही आकार आहे, कलर आहे, त्याचबरोबर फळांची गुणवत्ता आहे, फळांचं जे काही गोडवा आहे, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या जर मिळाल्या तर ते एक्सपोर्ट करण्यासाठी मदत होतात. तसेच निरोगी आणि दर्जेदार फळ घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी चांगलं दर्जेदार ठिबक निवड करणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण खताचं आणि पाण्याचे नियोजन हे अतिशय काटेकोर पद्धतीनं जर करायचं असेल तर आपल्याला नेटाफिम ठिबक घेणं गरजेचं आहे. आपण एकंदरीत आता हे नियोजन करत असताना इथले जे काही शेतकऱ्यांना आपण तुम्ही मार्गदर्शन करता तर त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता म्हणजे चांगलं उत्पादन घेण्यासाठी? डाळिंब पिकामध्ये सर्वात महत्वाचा विषय इरिगेशनचा असतो. म्हणजे डाळिंब पिकाला बरेचशे वेळेस कंट्रोल इरिगेशनच लागतं. बरोबर. कधी अवस्था असेल झाडाला ताण देताना हळूहळू पाणी कमी करत न्यावं लागतं. याच्यासाठी ड्रिप सिस्टीम खूप चांगली पाहिजे. अतिशय दर्जेदार सिस्टीम पाहिजे की जेणेकरून
आणि अजून एक असा विषय बरं का की बरेचसे अॅग्रोकेमिकल्स आता ड्रिप मधून द्यावे लागतात साधारणतः सूत्रकृमीसाठी असतात आणि त्याचे अत्यल्पडोस असतात आणि तुमचं जर पाणी एक समान गेलं तर ते प्रत्येक झाडाला एक समान जाते आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना आम्हाला शेतकऱ्यांना आम्ही बरेच वेळेस सांगतो की ड्रिप चांगलं करा, फिल्टर युनिट चांगलं असावं, सगळे ड्रिप योग्य वेळेस चालू असावं आणि ही सगळी सुविधा आम्हाला नेटाफिम मधून मिळाली. क्वालिटी तर अतिशय दर्जेदार मिळाली आणि गेली 20 वर्षापासून जे भाजीपाला क्षेत्र असेल, फळबागा असेल आणि स्पेशल डाळिंब असेल त्याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम रेफर हे नेटाफिम यूज करतो आणि त्याचे रिझल्ट पण चांगले येतात आणि सिस्टीम टिकते पण खूप चांगली. त्यांची ही पण सगळी सिस्टीम फिल्टर युनिट चांगले आहेत आणि दुसरी एक गोष्ट आहे ना की चोकअप होण्याचं प्रमाण कमी आहे. आता बरेच शेतकरी सिंगल लॅटर वापरतात, एकच नळी, तर या ठिकाणी आपण 2 नळी वापरलेली आहे. तो सिंगलचा अनुभव पण आला बरं का की आता रानावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात पण दोन्ही बाजूनी डबल इनलाईन लॅटरलचे रिझल्ट हे सर्वोत्तम वाटले. आता एक नेटाफिमचं आहे ना, मी जे सोलेबल सोडितो ती एक सारखं जाते आणि झाडाचे जे फळे ती धारणा एकसारखी होती आणि दुसरे जे माझ्याकडे ठिबक होते ते त्याचा भरपूर प्रॉब्लेम आला. बरोबर. रिजेक्ट म्हणावं असं नाही. अच्छा. तर नेटाफिम वापरायला पाहिजे असं प्रमाण नाही. हा नेटाफिम छान. नेटाफिमचे ड्रिप तुम्ही वापरताय त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे एकदा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमची साथ अशीच पुढे राहील अशी आशा करताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय नेटाफिम तंत्रज्ञान.